अनेकदा आपण शेतीमध्ये विविध प्रयोग शेतकरी करताना पाहता आलो आहोत. मात्र शेती करून काही शेतकरी थांबत नाहीत, तर शेतीमधून विविध पद्धतीचे प्रोडक्ट तयार करून ते महाराष्ट्रासह देशभरात विक्री करत असतात. असंच एक साताऱ्यातील उच्च शिक्षित प्रगतशील शेतकरी श्रीकांत घोरपडे आहेत. या शेतकऱ्याने शेतीला दिला प्रक्रिया उद्योगाची जोड आणि साताऱ्यातील आयडॉल शेतकरी म्हणून झाले प्रसिद्ध. चला तर मग जाणून घेऊया आयडॉल शेतकऱ्याकडूनच या शेती आणि उद्योग प्रक्रियेबाबतची अधिकची माहिती. नमस्कार, मी श्रीकांत घोरपडे. आम्ही सरस एंटरप्रेन्योर्स हा औषधी आणि मसाले वनस्पती प्रक्रिया उद्योग सुरू केला. याच्यामध्ये आम्ही शतावरी, अश्वगंधा, स्टेविया, आले, हळद या सर्वांची प्रक्रिया करतो. या प्रक्रिया उद्योगाची सुरुवात करत असताना आम्ही शेतीपासून केली. 2018 मध्ये प्रायोगिक तत्वावर शतावरी, अश्वगंधा, स्टेविया, आले, हळद यांची लागवड केली. लागवडीनंतर पुढे काय, त्याचं मूल्यवर्धन करायला ठरवलं. याची चर्चा आमचे मामे बंधू वैद्य श्रीधर पवार यांची चर्चा करून हा उद्योग आम्ही छोट्या स्वरूपात सुरू केला. एकदा कस्टमर बेस तयार झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आमची उत्पादन क्षमता कमी पडते. तेव्हा आम्ही हा जो व्यवसाय आहे तो मोठा करायला ठरवलं. त्यासाठी आम्हाला कृषी विभागाची केंद्र शासनाच्या PMFME या योजनेअंतर्गत आम्ही त्याचा लाभ घेतला आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या साहाय्यानं हा उद्योग आम्ही उभारला. आमची भांडवली गुंतवणूक 50 लाखापर्यंत झालेली आहे. त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी याच्या माध्यमातून आम्हाला मिळाल्या. शतावरी संदर्भातली, जिंजर संदर्भातली, टर्मरिक संदर्भातली, वॉशर, पिलर, कटर, ड्रायर ह्या आम्हाला मशिनरी आम्ही उपलब्ध झाल्या आणि याच्यानंतर आमची खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. ही उत्पादनं आम्ही तयार केल्यानंतर सुरुवातीला 2 उत्पादनं आम्ही तयार केली. त्याच्यानंतर शतावरी, सत्वफल, टॉनिक वीट, शतावरी कुकीज, शतावरी पावडर, अश्वगंधा पावडर, लेमन ग्रास फ्लेक्स, आवळा कँडी असे अनेक आम्ही पदार्थ तयार केले. त्याच्यानंतर याची विक्री व्यवस्थेसाठी आम्ही अनेक प्रदर्शनामध्ये सहभागी झालो. कृषी विभागाच्या माध्यमातून काय जे एक्सपो होता त्याच्या माध्यमातून आम्ही विक्री केली. डायरेक्ट कस्टमर सोशल मीडियाच्या माध्यमातून, एक्सपोर्टर इंडिया, इंडिया मार्ट याच्या माध्यमातून आम्ही अगदी महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा देशभरात आम्ही त्याची विक्री केली. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशात गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, जम्मू काश्मीर या 9पेक्षा जास्त राज्यांमध्ये आम्ही आत्ता आमची उत्पादन देत आहोत. आता आमचा प्रयत्न हा देशांतर्गतच नव्हे तर देशाबाहेरही निर्यात करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या उद्योगाच्या माध्यमातून आम्ही बारमाही 5 ते 6 जणांना आत्ता रोजगार देतो आहोत. गेल्या वर्षीचा आमचा हा टर्नओव्हर वार्षिक उलाढाल ही 30 लाखापेक्षा जास्त झालेली आहे. आम्ही जे आत्ता उत्पादनं बनवतो आहे ते निर्जलीकरण पासून करत आहे. म्हणजे सुरुवातीला त्याचं लागवडनंतर निर्जलीकरण, प्रोसेसिंग आणि फायनल प्रोडक्ट असं करत आहोत. ही आमची सर्व उत्पादने ही पर्यावरणपूरक आहेत, रेसिड्यू फ्री आहेत आणि ही शक्तिवर्धक, उत्साहवर्धक आहेत. लहान मुलांसाठी सत्वफल असेल, कुकीज असतील, आवळा कँडी असतील, हे शक्तिवर्धक, बलवर्धक, उत्साहवर्धक आहेत. साताऱ्याच्या युवा प्रगतशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून तयार केलेले प्रोडक्ट हे देशाबाहेर विक्री करण्याचा मानस तयार करून आपला ब्रँड मोठा करण्याचे स्वप्न पाहिलं आहे. देशातील 9 राज्यांमध्ये सातारच्या प्रोडक्टची विक्री केली जाते. या कंपनीमध्ये सध्या 5 ते 6 वर्कर्स काम करत आहेत. या कंपनीची वार्षिक उलाढाल ही 30 लाखाहून अधिक असल्याचं देखील श्रीकांत घोरपडे यांनी सांगितलं आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.